सेक्शन डी। आता यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील। सेक्शन डी मध्ये एकूण 5 प्रश्न, त्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत। मग यामध्ये अटेम्प्ट एनी 3 12 मार्क आहे। त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क कंपल्सरी। त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 27 हा डेफिनेशन, डायग्राम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि फॉर्म्युला यामध्ये विचारले जातील। तुम्हाला या 4 मार्कासाठी तेवढे प्रश्न त्यामध्ये विचारले जातील। त्याचबरोबर 28 नंबर यामध्ये डायग्राम, एक्सप्लेनेशन आणि डेरिवेशन। 29 मध्ये डिफरन्स आणि डेरिवेशन 29 मध्ये। 30 मध्ये तुम्हाला यामध्ये डायग्राम, त्याचं लेबलिंग 2 मार्क आणि प्रॉब्लेम असे दोन्ही मिळून प्रश्न आहे। त्याचबरोबर 31 नंबर जो प्रश्न आहे तो पूर्ण प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे। 31 नंबर प्रश्न म्हणजे एकूण प्रश्न या सेक्शनमध्ये आहेत। डी सेक्शनमध्ये 5 प्रश्न आहेत। त्या 5 प्रश्नापैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत। तर यामध्ये थेअरीवरती असणारे 3.5 प्रश्न आहेत, म्हणजे 14 मार्क आहेत। प्रॉब्लेमवरती 1.5 प्रश्न आहे, म्हणजे 6 मार्क आहेत। एकूण 20 मार्काचा हा सेक्शन डी आहे।